पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा एक मिनिट येऊन येणार कोण अरे येऊन येणार कोण ताई अक्का थरा न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण आहोत प्रभाग क्रमांक 8 मध्ये आणि आपण येथील मतदारांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी कशा प्रकारचं पॅनल तुमच्या प्रभागात दिले? नमस्कार, मी शैलेश बोलतोय. मी आदित्य सोसायटीमध्ये राहतो आणि महेशदादांनी यावेळेस जे प्रभाग क्रमांक 8ला जे पॅनल दिलेलं आहे ते फारच उत्तम आणि फारच चांगलं आहे. त्यातले 2 जे उमेदवार आहेत ते फार एक्सपिरियन्स होल्डर आहेत आणि आम्हाला जेव्हा काही सोसायटीमध्ये प्रॉब्लेम्स आले किंवा काही आले आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनीसुद्धा आम्हाला फार मोठा सहयोग केलेला आहे. मडिगिरी साहेबांना आम्ही फार वर्षापासून ओळखतो, त्यांनी आमचे भरपूर काही कामं केलेले आहेत. तसंच नम्रताताई आणि योगेश भाऊ यांनीसुद्धा आम्हाला बियॉन्ड द लिमिट हेल्प केलेली आहेत. वारंवार जेव्हा काही प्रॉब्लेम आले तर ते पर्सनली स्वतः सोसायटीमध्ये येऊन ते प्रॉब्लेम बघून त्याला अटेंड करून त्यांनी सॉर्ट आउट केलेलं आहे. तर त्यानंतर 2 जे उमेदवार आहेत, असा काही त्याला काय अनुभव आहे तुमच्या? आता तसा अनुभव म्हणजे सोसायटीमधलं जे आमचं बाजूला काही पार्किंगचं इश्यू होतं त्यांनी ते सॉर्ट आउट करून दिलेलं आहे. त्याला वारंवार जेव्हा कधी काही मागच्या बाजूला घाण असेल किंवा काय असेल JCBची गरज असेल तर त्यांनी आम्ही एक फोन केला किंवा त्यांना एकदा जाऊन भेटलं तर ते वारंवार येऊन आमची मदत करायची, JCB पाठवायचे आणि पर्सनली येऊन तिथे लक्ष पण द्यायचे, नाही असं नाही. तर ते एक म्हणजे म्हणायला हरकत नाही की त्यांनी जेवढं पाहिजे आम्हाला सपोर्ट केलेला आहे. आम्ही जे काही कंप्लेंट उभे केलेले आहेत त्याला सॉर्ट आउट केलेलं आहे त्यांनी. घरातले मेंबर्स हो, म्हणजे ते आता आमच्या जवळ म्हणजे म्हणायला असं हरकत नाही की योगेश भाऊ आणि आम्ही एक दुसऱ्याला चांगल्याने जाणतो, चांगल्याने ओळखतो आणि म्हणजे जेव्हा काही एक फोन सुद्धा गेला त्यांच्याकडे तर ते स्पेशली येतात, घरी येतात. म्हणजे माझ्या घरी सुद्धा आलेले आहेत, नाही असं नाही. तर ते नो डाऊट अबाउट फार सहयोगी आहेत. त्यानंतर जे 2 नवीन उमेदवार दिलेले आहेत ते सुद्धा उच्च शिक्षित आहेत, चांगले आहेत. त्यातले जे कांबळे सर आहेत, डॉक्टर कांबळे सर आहेत, ते उच्च शिक्षित आहेत. त्यांचं साईनाथचं हॉस्पिटल आहे, मी सुद्धा साईनाथ हॉस्पिटलला 2-3दा गेलेलो आहे काही फॅमिली इश्यूज असल्यामुळे. आणि त्यांनी म्हणजे मी जे त्यांना पर्सनली तसं एकदम ओळखत नाही पण जे ॲज हे म्हणून गेलो होतो तर मला असं वाटलं की ते चांगल्या स्वभावाचे आहे, सगळंच काही आहे, एकदम उत्तम आहे, उच्च शिक्षित आहेत. तर डेफिनेटली तसे माणसं सुद्धा जर नगरसेवकमध्ये आले तर ते म्हणजे फार उत्तम सेवा देतील सगळ्या लोकांना आणि त्याचं सगळ्यांनी एक एज्युकेशनचं जे म्हणतो आपण की हेल्प होईल तशी सुद्धा होणारच नक्की. आणि नवीन पिढीला ते फार चांगलं राहील. सेकंड जे आहे ते शिवराज सरांचे जे मिसेस आहेत, त्यांना मी असं ओळखत नाही पण डेफिनेटली कारण की शिवराज सरांना मी ओळखतो, ते आमच्या सोसायटीमध्ये सुद्धा आलेले आहेत, त्यांच्यासोबत 1-2दा संपर्क सुद्धा झालेला आहे. तर डेफिनेटली त्यांचा एक हेल्पिंग हँड त्यांना राहणारच आहे. तर ते मला असं वाटतं की 4ही कॅन्डिडेट अतिउत्तम आहेत आणि सगळ्यांना म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की महेशदादांनी जे पॅनल दिलेला आहे तो म्हणजे एकदम चांगला पॅनल आहे. तर लोकांनी सुद्धा विचार करावा त्याबद्दल आणि त्यांचं मत त्या हिशोबाने करावं. त्यांनी सांगितलं की अगदी संतुलित पॅनल आहे आणि त्यांनी आवाहन केलं की लोकांनी त्यांना मतदान करावं. रोहित खरगे, थरा न्यूज नेटवर्क, पिंपरी चिंचवड. ऑपरेशन क्रिटिकल होतं ते ओळ्याच्या वरती बोर्ड आलेत का भाऊ? घ्या आता विजयाची पताका. काय सांगाल, तुमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमदार महेशदादा लांडगे यांनी कसे उमेदवारी दिले, काय सांगा? प्रथमतः मी महेश दादांचे आभार मानते की आमच्या आमदारांनी आम्हाला सुशिक्षित अगदी पदवीधर उमेदवार उभे म्हणजे लाभून दिलेत की जे पहिले एक डॉक्टर आहेत, दुसरे इंजिनियर आहेत, 2 पदवीधर आहेत. आणि डॉक्टरांच्या बाबतीत पहिलं मी सांगते की माझ्या सासूबाईंचं ऑपरेशन खूप क्रिटिकल होतं,
तर त्यांनी आज 22-23 वर्षापूर्वी ते ऑपरेशन झालेलं होतं, पण त्यांनी सक्सेस केलं. आणि विशेषतः म्हणजे कमी खर्चात आणि व्यवस्थित त्यांनी ते ऑपरेशन केलं. आणि त्यांच्या गोड बोलण्यानी किंवा समजून सांगण्यानी की माणसाचा पेशंटचा निम्मा आजारच पळून जातोय. असं जर आम्हाला उमेदवार लाभलाय तर मी खरंच दादांची आभारी आहे की त्यांनी आम्हाला असा उमेदवार मिळवून दिलाय. मडिगिरी भाऊविषयी काय सांगाल? मडिगिरी भाऊ 15 वर्ष कार्यरत आहे तिथं आमच्या विभागात. आणि कधीही त्यांना कुठलंही काम मी सांगितलं की ते झपाट्याने ते काम करणार. कधीही त्यांनी आळमटाळम केली नाही किंवा नाही म्हणून कधी बोललेच नाहीत, की त्यांनी पटकन येऊन आमची कामं सगळी व्यवस्थितरित्या पार पाडलेली आहेत. नम्रता ताई तर माझ्या मैत्रिणीच आहेत. त्या आता अगदी पहिल्यापासूनच मैत्रिणी आहेत. म्हणजे या क्षेत्रात त्या नव्हत्या तरी पण मैत्रीण होत्या आणि आता आहेत तरी मैत्रीणच आहेत. त्यांनी मी कधी योगेश भाऊ आणि कुठलंही काम सांगितलं तरी घरपोच मला त्यांनी काम करून दिलेले. मला अजिबात म्हणजे ऑफिसमध्ये येण्याची सुद्धा वेळ येऊन दिली नाही त्यांनी. नावातच नम्रता आहे. अगदी बरोबर. नम्रताताईविषयी एखादी आठवण? नम्रताताईंनी मी एक सोसायटीची सेक्रेटरी आहे आणि नम्रताताईंना मी फक्त सांगितलं होतं की सोसायटीच्या गेटवर एक थोडा खड्डा पडलाय, तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी लगेच तो खड्डा भरून काढला, डांबरीकरण केलं, अगदी व्यवस्थितरित्या केलं. अगदी नुसतं म्हणजे साधं सुद्धा नाही तर पूर्ण रस्ता केल्यागतच व्यवस्थित काम केलं त्यांनी. तुम्ही या सगळ्यांच्या कामावर नीलमताईविषयी काय सांगाल? त्यांच्या पतीच्या माध्यमातून विचार केला तर नीलमताई आहेत खूप चांगल्या, कारण त्यांच्या पतींचं काम खूप छान आहे. त्यांचं म्हणजे तेवढी सेवा आहे त्यांची वार्डात, खूप त्यांनी सेवा केलेली आहे. त्यामुळे त्या माध्यमातून नीलमताई करतीलच ही विश्वास आहे. हा मी सगळ्या मतदारांना आवाहन करते की हे चारही उच्च शिक्षित उमेदवार आहेत, त्यांना सर्वांनी अगदी भरघोस मतांनी विजयी करा. कसे उमेदवार दिले तुमच्या प्रभागात, काय सांगाल? 8 नंबर प्रभागात मला हे चारही उमेदवार छान वाटतात. हे चारही आपलेच आहेत आणि चांगले आहेत. बाकीचं काय सांगाल? आता एक एक उमेदवाराविषयी काय सांगाल माहिती सांगा. हे मडगिरे सरांचं तर काम पहिल्यापासून छानच आहे. हां, परत ते लोंढेताईंचं पण छान आहे. डॉक्टर सुहास तर त्यांना आम्ही लहानपणापासूनच ओळखतो. त्यांचीही कामं छान आहेत. आणि फक्त ते लांडगेताई तर त्या चला आपण आज ओळख करून घेऊच की इथून पुढे नगरसेवक झाल्यानंतर. एखाद्या तुमचा काय किस्सा आहे का डॉक्टरांविषयी एखादा काय असा? आता काय खूप वर्ष झाले, लहानपणापासून डॉक्टर आणि माझी मुलं एकत्र खेळलेली आहेत. सर्वांना आवर्जून सांगेन की हे चारही सरांना म्हणजे निवडून द्या. हा ना, आता मी आधी तो संपवला.